प्राणगीत ऐकल्यानंतर आपल्याला सगळ्याला एकदम छान वाटायला लागतंय, कारण की त्यातूनच आपल्याला काय करायचंय हे लक्षात येतंय. आणि एकमेव कंपनी असेल जिचं प्राणगीत मालकानं स्वतः लिहिलंय. म्हणजे लिहायला कोणी माणूस नाही ठेवला की तुम्ही आम्हाला लिहून द्या. गंमत अशी आपल्यासोबत जे घडतंय ना, ज्या गोष्टी सुरू आहेत त्याचा तुम्ही विचार करा की रिलायन्सचं प्राणगीत मुकेश अंबानी लिहिलेत, आहे का नाही, अदानी सिमेंटचं प्राणगीत अदानीजी लिहिलेत, असं नाही होत. हे माणसं ठेवतात. इथं सगळं काही मनातून आलंय, मनातून आलेल्या भावना त्या उमटलेल्या आहेत. आणि मजबूर नाही हम महान बने, मजबूर नाही व्हायचं, महान व्हायचंय. आणि महान होण्यासाठी तुम्ही सगळेजण इथे उत्सुक आहात, तुम्ही या मीटिंगला जॉईन झालात, ही गोष्टच हे दाखवते की तुम्ही आपल्या जीवनामध्ये आणखीन प्रगती करू इच्छिता. तुम्ही या मीटिंग मध्ये आलात ही गोष्ट दाखवते की तुम्हाला स्वतःला स्वस्थ राहायचंय आणि आपल्या जवळपासच्या लोकांना स्वस्थ ठेवायचंय. या मीटिंग मध्ये आलात यावरून लक्षात येते की तुम्ही सगळे उत्साही आहात. तुम्हाला सगळ्याला नवीन गोष्टी शिकायला आवडतात, नवीन गोष्टी सांगायला आवडतात, नवीन गोष्टी शेअर करायला आवडतात, लोकांची मदत करायला आवडतात. नाहीतर मदत करायला आवडणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट. तुम्ही इथं या मीटिंग मध्ये आहात याचा अर्थ आहे की तुम्ही सकारात्मक विचाराचे आहात. या मीटिंग मध्ये आहात याचा अर्थ आहे की तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. या मीटिंग मध्ये आहात याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या जवळपासच्या लोकांची मदत करू इच्छिता. नाहीतर शेकडो ऑप्शन असतात माणसाला, आणि त्यातले त्यात रविवारची सायंकाळ म्हणजे लोकांचे वेगवेगळे बेत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बेत असतात. आपला लोकांचा संडे असतो, आपला सुपर संडे असतो. मी माझ्या मित्राला म्हणतो तुमचा संडे माझा सुपर संडे, ठीक आहे. बाकीचा साधा संडे, आपला सुपर संडे असतो. आणि सकाळी आपल्यापैकी बरेच जण होते आणि सकाळी आपण अतिशय तीन मुद्द्याविषयी चर्चा केली होती. एक, सप्लिमेंट का घ्यावे, दुसरं सप्लिमेंट आणि डॉक्टरने लिहिलेले औषध यामध्ये काय फरक असतो, आणि तिसरं हे तिसरा मुद्दा होता हे सप्लिमेंट आताच का घ्यावे, लवकर सुरुवात का करावी, उशिरा सुरुवात का नंतर करता येईल, कधीतरी घेता येईल. तर या तीन मुद्द्यावर आपण चर्चा केली होती. आणि सकाळ नंतर मला बऱ्याच जणांचे फोन आले, व्हॉट्सअप सुद्धा आले, आणि जवळपास आपण 100ची जे आपला आकडा होता तो पार केला होता सकाळच्या मीटिंग मध्ये. 100 पेक्षा जास्त आपले मित्र, काही जण दिसत होते, काही जण कॅमेरे बंद करून ऐकत होते. बहुतेक आपण ऐकत होते, आपण असं विचार करू, असं मानूया ते सुद्धा ऐकत होते. आता गंमत अशी आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेस न्यूट्रिशन विषयी सांगतात त्यावेळेस बऱ्याचदा असं बघितलं जातं की आपल्या 1 महिन्याचा डोस ते एका महिन्यात पूर्ण करत नाहीत, काही टॅबलेट शिल्लक राहतात. 15 दिवसाचं आपण कोको प्रोडाईट किंवा आपण स्ट्रॉबेरी प्रोडाईटचं पॅकेट दिलं, 15 दिवसात संपायला पाहिजे, ते महिना दीड महिना चालतंय. याचा अर्थ होतोय की ते रेग्युलरली ते गोष्टी घेत नाहीत. हे यावरून लक्षात येते. ते का घेत नाहीत त्यापैकी एक महत्वाचं कारण असते की आपण त्यांना प्रोडक्ट बरेच सोपून आलो, आणि आपण एकतर जातो पाहुण्याकडे किंवा मित्राकडे, किंवा पाहुण्याच्या मित्राकडे, मित्राच्या पाहुण्याकडे, बस. मित्राकडे किंवा पाहुण्याकडे, पाहुण्याच्या मित्राकडे किंवा मित्राच्या पाहुण्याकडे, संपलं. आपण यांच्याकडे जात असतो, यांच्याकडे जातो, आणि ते इतक्या दुरून आल्यात रेणुताई, काय घ्यावं, काय आपण घेऊ. इतक्या लांबून आले संतोष पांडव सर, का मोठी गाडी घेऊन आले, यांच्याकडून एक पॅकेट घ्यायला काय हरकत आहे, एक पॅकेट तर घेऊ. आणि त्यांचा सुरेश 10 वर्ष एवढी मोठी गाडी घेऊन आले, याच्याकडून 1500ची तर खरेदी आपण करू. आणि ते आपला मान ठेवण्यासाठी खरेदी करतात, ना की त्यांना स्वतःला पटली ती गोष्ट. एकदा गोष्ट पटल्यानंतर, एकदा गोष्ट लक्षात आल्यानंतर ते चुकवणार नाही. मग त्यांना नेमकं काय पटवून सांगायचं, पटवून सांगायचं तर ते अगोदर आपल्याला खरोखर पटलं पाहिजे. जर आपल्यालाच त्या गोष्टीमध्ये किंतु परंतु असेल तर आपल्या बोलण्यामध्ये तो दिसून येतो. किंतु परंतु असेल तर दिसून येतो, जर किंतु परंतु नसेल तर दिसून येत नाही. त्यामुळे त्या गोष्टी, म्हणून म्हटलं की तुम्ही ज्या लोकांना सांगून सांगून थकले, जे रेग्युलर प्रोडक्ट वापरत नाहीत, त्यांना
तुम्ही घेऊन जर आले आजच्या मीटिंग मध्ये, तर आपल्याला त्यांना सांगता येईल. त्यांना असं वाटत असतं की हे यांना कोणीतरी फसवलंय म्हणून हे मला फसवायला आलेत. बऱ्याच लोकांना होत असतं काय की नाही, यांना फसवलंय म्हणून मला फसवायला आले, हे मला फसवायला आले, यांना कोणीतरी सांगितलंय म्हणून हे सांगायला आले, असं बऱ्याच जण होत असतं. तर मित्रांनो, तसं न करता जग ज्या प्रमाणात प्रगती करतंय, असं कोणी होतंय का बटनाच्या मोबाईल वाल्यानं जर अँड्रॉइड फोन जर घेतला तर त्याला कोणी फसवलं म्हणताय का? किंवा अँड्रॉइड वाल्याकडे ऍपलचा फोन आला आपण म्हणतो का तुला कोणतरी फसवलंय? नाही, त्यांना अपग्रेड झालाय. आपण म्हणतो नाही आता अपग्रेड झाला तो आता ऍपलचा फोन वापरायला लागला तो अपग्रेड झालाय. मग जर हे फोन विषय आहे म्हणजे आपण चौकोनी मोठी टीव्ही काढून टाकली आणि त्याऐवजी एकदम स्लिम अँड फिट पातळ टीव्ही आपल्या घरात लावली. आपल्या कोणी म्हणतो तुम्हाला फसवलं, 25,000 घेतली इतकी पातळ टीव्ही दिली. पहिले पहा 10,000ची एवढी मोठी होती. आहे की नाही? आता 25,000ची पातळ दिली. नाही, हे टेक्नॉलॉजी लोकांच्या लक्षात आहे की यानं अपग्रेड झालेले आहेत. मग तेच भोजनाच्या बाबतीत का नाही? भोजन अपग्रेड होऊ शकतंय ही संकल्पनाच आपल्याकडे आपल्याला मान्यच नाही. भोजन अपग्रेड होऊ शकत नाही ही संकल्पनाच आपल्याला मान्य नाही. पण मित्रांनो, विकसित देशामध्ये ही संकल्पना मान्य झालेली आहे. ते कित्येक वर्षापासून ते काम करतात आणि तुम्ही जर महाराष्ट्रातल्या पर्यटन स्थळा ठिकाणी गेले जसे वेरूळ अजिंठा गेले तर तुम्हाला म्हातारे म्हातारे लोक इथे फिरतात दिसतात परदेशातले. ते चालतात फिरतात चढतात उतरतात इतके कस काय फिट, तर ते हे सगळ्या गोष्टी पाहतात. तर आज आपण पाहू की न्यूट्रिशनल सप्लिमेंट का घेतले पाहिजेत आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट बऱ्याच जणांचं. आणि आणखीन मी काही मंडळीला अशी विनंती करतो, त्यांना जर शक्य जर असेल तर कॅमेरा ऑन करून बसा. असं काही नाही की एकदम भारी आपलं बॅकग्राऊंड पाहिजे आपण एकदम असं काहीतरी अशा ठिकाणी बसलो पाहिजे, अजिबात नाही. हे तुम्ही काही मीटिंग, मी एक तर तुमच्यातलाच एक घटक आहे, तुमचा मित्र समजा, तुमचा मोठा भाऊ समजा, तुमचा लहान मोठा नका समजा लहानच समजा, मोठा समजा माझं लहान भाऊ समजा, आणि काहीतरी तुम्हाला मनातून सांगतोय असा विचार करा. असं खूप काही मी तुम्हाला रॉकेट सायन्स सांगतोय आणि मी तुम्हाला भलतच काही अवघड शिकवणार आहे अजिबात नाही. मी शिक्षक आहे तर मला एक गोष्ट 23 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात आहे, शिकवतोय. मला एक गोष्ट लक्षात आली, शिक्षकाची आणि विद्यार्थ्यांची वेवलेंथ मॅच व्हायला पाहिजे. एकदा त्यांची गट्टी जमली, एकदा त्यांची वेवलेंथ मॅच झाली की शिकवणं इतकं सोपं होतंय, एकदम सोपं. म्हणजे माझी इतकी वेवलेंथ म्हणजे मॅच करून घेतोय मी की मला मुलं त्यांच्या घरी झाले आई वडिलांचे भांडणं काय काय सुरू आहे, त्यांच्या म्हशीचे नावं त्यांच्या बैलाचे नाव सगळं मला माहित. त्या दिवशी ते पालक आले त्यांना म्हणलं त्या तुमच्या त्या चंद्री म्हशीचं काय झालं तिला, आपण सर आपको कैसे क्या पता, ते मुस्लिम सर आपको अरे चंद्री अरे मला बच्चे बोलते सब बातें बोलते ऐसा नाही ना, अरे बोले यार. तर तुम्ही तसं समजा म्हणजे मला जे समजून सांगायचे ते सोपं जाईल अगोदर. त्यामुळे आणि असं अजिबात विचार करू नका हे लय काही भारी सांगत आहे, जो असं काहीतरी ज्ञानाचं गाठोड आहे की म्हणजे ते एकदम सिंपल गोष्ट, एकदम साधी गोष्ट. तर पहिली साधी गोष्ट आहे की त्यांना कसं सांगायचं हे सप्लिमेंट तुम्ही घेतलेच पाहिजे. तर त्यांच्या डोक्यातून काढा की माझ्या फायद्यासाठी मी अजिबात सांगत नाही, मी तुमच्या फायद्यासाठी सांगतोय तुम्ही बस. आणि सप्लिमेंट विकणं हा अप्रोच न ठेवता माहिती शेअर करणं हा अप्रोच ठेवा. ही मला माहिती झाली, ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतोय आणि तपासून घ्या म्हणायचं. माहिती कुठेही तपासून घ्या. आणि मी जी माहिती सांगतो 7वी इयत्तेपेक्षा मोठ्या इयत्तेची ही माहिती नाही. ही जितकी माहिती मी तुम्हाला सांगतोय सगळी माहिती इयत्ता 7वी आणि त्यापेक्षा कमी लेवलचीच माहिती आहे, त्यापेक्षा अवजड माहिती अजिबात नाही. तर सप्लिमेंट का घ्यावे, तर सप्लिमेंट यासाठी घ्यायचे की आपल्याला दीर्घकाळ जर या जगात आलो तर दीर्घकाळ राहू. बरोबर आहे, या जगात आपण आलो तर या जगात काय करू, दीर्घकाळ राहू. आणि दीर्घकाळ राहू स्वस्थ राहू, दीर्घकाळ राहू स्वस्थ राहू मजेत राहू, दुसऱ्यावर न अवलंबित्व होता स्वावलंबी राहू. दीर्घकाळ राहू स्वस्थ राहू स्वावलंबी राहू. असं तुम्हाला वाटतंय का म्हणा की आपल्याला स्वावलंबी राहायचं, म्हातारपणामध्ये स्वावलंबी राहायचंय?
कारण की आजकाल लेका सुनाला वेळ नाही तुम्हाला वेळ द्यायला. त्याच्या इच्छा जरी असेल तरी वेळ नाही. कारण की जग इतक्या प्रगतीचं वेगाचं झालंय की त्यांना वेळ नाही. त्यामुळं परावलंबी न होता तुम्हाला जर स्वावलंबी राहायचं असेल तर तुम्हाला आम्ही जी गोष्ट सांगतो ती गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. काय समजलं पाहिजे की दीर्घकाळ निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टीवर काम करा म्हणायचं. एक काय करा, थोडाफार व्यायाम करा आणि चांगलं जेवण करा. चांगलं जेवण म्हणजे आपलं एकदम चांगलं जेवण आहे. चांगलं जेवण करा म्हणतो. चांगलं जेवण मग कशाला चांगलं जेवण म्हणतात लोकं? लोकं म्हणतात त्या जेवणाला चांगलं जेवण म्हणतो, जे याला आवडतं. एकदम भाजी चांगली झाली म्हणजे काय आपल्या जिभेला आवडली पाहिजे. पोळी चांगली झाली, भात चांगला झाला, पुलाव चांगला झाला, बिर्याणी चांगली झाली. चांगली झाली म्हणजे काय तर आपल्या जिभेला आवडली. म्हणजेच आपण ते नाही खात, जे आपल्या शरीराला लागतंय, शरीराची गरज आहे. आपण ते खातो, जे जिभेला आवडतंय. आणि रविवारच्या बऱ्याच जणांचा बेत नॉनव्हेजचा असतो. संडेचा. जिभेला ते आवडतंय. जे आवडतंय त्याचा बेत असतो. आता सायंकाळी तुमच्याकडे तोच स्वयंपाक असेल जो आवडतो. तर ही गोष्ट मान्य करेल खूप प्रत्येकजण एकदम बरोबर म्हणे. ते खातो जे आपल्या जिभेला आवडतंय. बरं अभ्यासाच्या बाबतीत आपण असं करतो का? की मला इतिहास आवडतो, पण मी सायन्सचा विद्यार्थी. मी इतिहास वाचत बसतो का? नाही. आवडत इतिहास असू द्या, पण मी सायन्सचा स्टुडंट आहे. मला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वाचावं लागेल ना. मग तिथं नाही आपण बरोबर. पण जेवणाच्या वेळेस मात्र आपण तेच खातो जे जिभेला आवडतं. आणि जिभेला काय आवडतं? जिभेला तर बस असं होतं. चटकदार आवडतं. चटकदार. एकच शब्द चटकदार. ज्याला चटका आहे. है की नाही? आपल्या सगळ्या जे किचनमध्ये बाई आहे, म्हणजे माझी आई असो, बायको असो, बहीण असो, जी किचनमध्ये बाई आहे तिला विचारते याच्या जिभेला फार चटका आहे. यांच्या जिभेला फार चटका आहे असं प्रत्येक जण म्हणत असतं. म्हणजे माझ्या घरात बोलल्या जातंय, तुमच्या घरात तेच बोललं जात असेल. इनके जुबान को बहुत ये चटका है बोले. आणि जिभेला आवडतो पिझ्झा, जिभेला आवडतो पहा तुम्ही हॉटेलमध्ये, रेल्वेमध्ये काय कळतं समोसे. त्यांना माहिती लोकांना काय आवडतं. आणि आपण जेवण हे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या Recording in progress. जेवणाला अनन्यसाधारण महत्व आहे जेवणाला. म्हणजे काही होऊ द्या. आता काही स्लाइड मध्ये मला पटपट पळतो. खुश असू, दुःखी असू, थकलेला असू, तणावग्रस्त असू, दोस्त भेटू, मित्र भेटू, काम असो, परिवार असो, सुट्टीवर जाऊ, कुठं जर गेलं तर जेवणाचा विषय असतो. इतकंच कशाला माणूस मेला तर 13व्याला सुद्धा म्हणतात काय केलं जेवायला. म्हणजे बाकीच्या स्लाइड द्या सोडून. मेला तर म्हणते 13व्यात काय जेवायला होतं. म्हणजे इतकं आपलं जेवणावर प्रेम आहे. इतकं जेवणावर प्रेम आहे. भंडाऱ्याचं जेवण सोडित नाहीत. भंडाऱ्याचं जेवायला जातात, ₹50 जेवण करतात, ₹500 बुट चोरीला जातात. इंदुरीकडे फार छान सांगतात आहे की नाही. जेवायला गेला बुंदी संपली मध्ये ट्रकात चढायला गेला पॅन्ट फाटली. तो बाहेर येऊन बघतो बुट हरपला. म्हणजे जेवणासाठी आपलं असं आहे. जेवण हे सच्चा प्यार आहे. आणि हेच लोक पहा जेवण एकदम आवडतंय. आणि लोकांना आपण जेव्हा जेवणासारखा विषय सांगतो का तेवढं नाही आम्ही घरचंच खातो. अहो पण घरी सुद्धा आपण हॉटेल सारखं बनवायला लागलो. आपण घरी सुद्धा हॉटेल सारखं बनवलं, ऑनलाईन शिकायला लागलो. आणि चांगलं जेवण म्हणजे ते जेवण की ज्या जेवणामध्ये प्रोटीन चांगलं पाहिजे, फायबर चांगलं पाहिजे, व्हिटॅमिन मिनरल चांगल्या प्रमाणात पाहिजे. परंतु आपल्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात असतं कार्बोहायड्रेट. ही स्लाइड फार महत्वाची आहे. असं जर जेवण आपण केलं तर दिवसभरामध्ये आपल्याला 250 कॅलरीज म्हणजे 250 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळते, 30 ग्रॅम प्रोटीन मिळते आणि 10 ग्रॅम फायबर मिळते 2 वेळच्या जेवणामध्ये. हे एका वेळचं स्लाइड वर लिहिलंय 2 वेळच्या जेवणामध्ये मिळते. आणि जी भाजी बनवली असती ती तळलेली असती, तिला तडका दिलेला असतो म्हणजे त्या भाजी मधले पोषक घटक सगळे गायब झाले असतात. असं जेवण आपण करतो. आणि त्यांना नंतर एक प्रश्न विचारा जो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की काका तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जे जेवण जेवतात त्यातून तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होतात का? हा प्रश्न एकदम कळीचा प्रश्न आहे. तर
99% लोक इतके कॉन्फिडंट असतात, इतके कॉन्फिडंट असतात, ते म्हणतात यस, मी जे खातो त्यानं माझ्या शरीराच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. त्याचा त्याचा विचार काय असतो, जर गरजा पूर्ण झाल्या तर मी परलोक सिधारलो असतो, मी हा ग्रह बदलेला असता, म्हणजे या ग्रहावर मी दुसऱ्या ग्रहावर गेला असतो, माझी मी जिवंत आहे म्हणजे माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. अजिबात नाही. तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण होतात याचा अर्थ ज्या वयाचे तुम्ही आहात त्या वयाचा उत्साह, त्या वयाची ऊर्जा, त्या वयातले सगळे हार्मोन्स तुमचे जागे पाहिजेत ना. ते हिंदीमध्ये फार सिरासर एक म्हण आहे की नाही, जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जीते है. म्हणजे जिंदा दिल, तर जिंदा दिल कधी राहील माणूस, जर उत्साह ऊर्जा असेल तर. तुम्ही सकाळी मला 8 वाजता पाहिलं, आता संध्याकाळी 7 वाजता पाहतात, माझ्या ऊर्जेमध्ये तुम्हाला कमतरता अजिबात दिसत नाही, कारण की जे पाहिजे ते दिलं तर गाडीची फायरिंग ओके राहते. जर काही कमी जास्त पडली फायरिंग बदलते. तर तुम्ही ज्या वयाचे आहात त्या वयाचे हार्मोन्स, तुम्ही ज्या वयाचे आहात तेवढी ऊर्जा तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे. जर तुमच्या गरजा पूर्ण होत असतील, तुमच्या जेवणानं तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होत असतील, तर हे तुमच्या सोबत काय का होतंय, तुम्ही लवकर, तुमची वय 45 आहे, तुम्ही 55 का वाटतायत, तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी का पडतायत. जसं आता सर्दी थंडी वाढली की लोक आजारी पडायला लागले, त्याची रोग प्रतिरोधक क्षमता कमजोर का आहे, तुमचं मोठापा का झालाय, तुमचं फॅट का वाढलंय, तुमच्या मसल्स लेवल कमी काय आहे, याचा अर्थ आहे की तुमच्या भोजनातून तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होत नाहीत. मग जर यावर जर माणूस ऐकला नाही तर त्याला बॉडी स्कॅनरवर उभा करायचा. बस अशा माणसाला, क्योंकि कानून सबूत मागता है. काही लोकांना जोपर्यंत तुम्ही काय म्हणतात त्याला पुरावा देत नाहीत, तोपर्यंत ते ऐकत नाहीत. आणि आपल्याकडं सगळ्यात पुरावा देण्याची गोष्ट म्हणजे बॉडी स्कॅनर. त्यांना म्हणलं ना तुमचे चेहरा एकदम काळ वळलाय, नाही नाही म्हणले उन्हातला फिरलो ना म्हणून काळा झालाय. तुमचं पोट मोठं दिसतंय, नाही नाही टेलरने पॅन्ट ढिली शिवली म्हणून तसं दिसतंय, आमच्या टेलरनं शर्ट बिघडवलंय म्हणून तसं दिसतंय, ते मान्यच करणार नाही. पण बॉडी स्कॅनरवर उभा केलं, मग येतं त्यांचं फॅट 45-46%, मसल्स 32%, म्हणजे सगळे उलट होत आहे. आता थोडस बिघडलं, म्हणजे कार्यक्रम बिघडला. तो यामुळे बिघडलाय की तुमच्या भोजनातून तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होत नाही, नाहीतर तुम्ही एकदम चमकदार दिसले असते. आता 50च्या जवळपास शिल्पा शेट्टी पहा, तर कशी, म्हणजे फिजिक्स कसं आहे, कारण की तिच्या भोजनातून तिच्या गरजा पूर्ण होतात, एक्सरसाइज करते, डाएट फॉलो करते, झोप घेते, व्यायाम करते. आता पुढच्या महिन्यामध्ये 47 वर्षाचा होईल, 47 इयर, जानेवारी महिन्यामध्ये 47 वर्ष, 47 वर्ष होऊ लागत. मग 47व्या वर्षासारखा माणूस वाटायला पाहिजे किंवा त्याविषयी कमी वाटायला पाहिजे. 47व्या वर्षी सर तुम्ही रिटायर कधी होणार आहेत असं लोकांना विचारलं पाहिजे. अजिबात नाही. तर हे कधी शक्य आहे, तर हे तेव्हा शक्य आहे की तुम्ही तुमच्या भोजनातून गरजा पूर्ण झाल्या पाहिजे तुमच्या शरीरात. आणि आपल्या शरीराच्या गरजा हे कोणी डिसाइड केल्या, ह्या WHO न डिसाइड केल्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या भोजनात तेच भोजन चांगलं ज्या भोजनातून तुमचा RDA पूर्ण होतो. हा शब्द, नवीन शब्द लोकांच्या कानावर पडू द्या, RDA पूर्ण झाला पाहिजे. मग RDA म्हणजे काय, रेकमेंडेड डायटरी अलाउन्स, म्हणजे तुमच्या भोजनामध्ये काही पोषक घटक दररोज मिळाले पाहिजे, कमीत कमी मात्रामध्ये, न्यूनतम मात्रामध्ये. कशा मात्रातून मिळाले पाहिजे, न्यूनतम मात्रामध्ये ते पोषक घटक मिळाले पाहिजेत, कमीत कमी तेवढे घटक तर मिळायला पाहिजेत, तरच तुमचं जे भोजन आहे ते भोजन चांगलं आहे. आणि हे RDA दररोजचे आहेत, हे दररोजचे RDA आहेत. आणि कुठले, तुम्हाला दररोज कुठल्या 8 घटकाचे RDA पूर्ण करायचा, हे 8 घटक दररोजच्या जेवणामध्ये पाहिजेत. पाणी, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर आणि ओमेगा 3, हे 8 घटक. परत एकदा, जे नवीन कुणी मंडळी आले असतील ना त्यांच्यासाठी रिपीट करतो,
काही जणांना पाठ आहे, आय नो, मला पक्क माहित आहे. काही जणांना पाठ आहे आणि काही जण माझ्यापेक्षाही चांगल्या रीतीने सांगू शकत असतील. डेफिनेटली पाणी, फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, फायबर आणि ओमेगा 3 रोज तुमच्या भोजनात पाहिजे. तर कित्येक लोक म्हणते हे तर आम्ही कित्येक दिवसापासून घेतलं नाही. कार्बोहायड्रेट का घेतलं आम्ही? प्रोटीन त्यांना सांगावं लागलं नाही. हे नाव आहेत, हे आपण अन्नातून मिळत असतो. त्यातले घटक हे आहेत. त्यातले हे घटक आहेत. आणि या घटकापैकी आपल्या भोजनामध्ये पाणी, कार्बोहायड्रेट आणि फॅट अधिक, कारण की तहान लागते पाण्याची, म्हणून पाणी आपण पित राहतो. त्याची कमतरता भोजनात आपल्या शरीरात होत नाही. कार्बोहायड्रेट आणि फॅट ची कमतरता झाली की आपल्याला भूक लागते आणि ती कमतरता दूर केल्या जाते. पाण्याची कमतरता झाली, पण तात्काळ पाणी पितो, सरबत पितो, कोल्ड ड्रिंक्स पितो, एनर्जी ड्रिंक पितो. आणि कार्बोहायड्रेट आणि फॅटची कमतरता झाली की भूक लागते आणि ती कमतरता दूर केली जाते. परंतु प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, फायबर आणि ओमेगा 3 याची तहान लागत नाही, भूक पण लागत नाही. हे डायरेक्ट आपल्या शरीरावर याचे परिणाम दिसायला लागतात. म्हणजे चेहऱ्यावर वेळेच्या आधी सुरकुत्या येणं, वेळेच्या अगोदर. म्हणजे कधी यायला पाहिजे सुरकुत्या चेहऱ्यावर, काय वाटतं तुम्हाला? सिराज सर, कोणत्या वयामध्ये यायला पाहिजे सुरकुत्या चेहऱ्यावर? जी सर, बोलिए सर। जय सिंह सर जी। कौन से साल में आनी चाहिए चेहरे पे झुर्रिया? 50 प्लस के बाद में आना चाहिए सर। 50 प्लस के बाद, बिलकुल. 50 पेक्षा म्हणजे आपली गाडी एकदम टॉपला गेली, आता उतारावं लागेल. म्हणजे हळूहळू हळूहळू 50 नंतर यायला पाहिजे. 60 ला दिसल्या तर चांगलं वाटतं, बरोबर आहे? म्हणजे पण तुम्हाला मी सांगतो, ज्या माणसाला 35 वर्ष वयाचे गुटखा खाणारे माणसं मी तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवतो. स्मोकिंग करणाऱ्या 30 वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर मी तुम्हाला सुरकुत्या दाखवतो. कारण की ते चुकीच्या गोष्टी घेत आहे. मग हे सुरकुत्या येतात. तुमच्या शरीरामध्ये ओमेगा 3 ची कमतरता झाली तर काय होतं, चेहऱ्याची जी आतून मिळणार जे काय म्हणतात आपल्याला ओलावा, जे आपल्या स्किनला मिळायला पाहिजे तो मिळत नाही. आणि जिथं तुमच्या स्किनला ते न्यूट्रिशन मिळालं नाही, तिथं तुमची स्किन जी आहे तुम्हाला चेहऱ्यावर तुमच्या सुरकुत्या दिसायला लागतात. मग त्याच्यावर आपण वेगवेगळे बाहेरून उपाय करतो, ज्याचा काही उपयोग होत नाही. चेहऱ्यावर सुरकुत्या हे लवकर दिसणार, महिलांमध्ये लवकर दिसते. आपल्याला वेगवेगळे आजार होतात म्हणून खूप साऱ्या गोळ्या घ्याव्या लागतात. डॉक्टरांकडे पुन्हा पुन्हा जावं लागतं. जर तुमच्या शरीरामध्ये PVMFO ची कमतरता झाली तर तुमचा तालुका जिल्ह्यापेक्षा मोठा व्हायला लागतो. आहे का नाही? तालुका जिल्ह्यापेक्षा मोठा झाला. तालुका हे कशाची कमतरता आहे? हे तुमचं PVMFO ची कमतरता आहे. तुम्ही जर प्रोटीन चांगल्या प्रमाणात घेतलं, विटॅमिन चांगल्या प्रमाणात घेतलं, तुमच्यात उत्साह राहतो. उत्साह असला तुम्ही घरात बसत नाहीत, व्यायाम करायला जातात, बाहेर जातात आणि तुमचं फॅट जळून जातं. फॅट जळत नाही म्हणजे तुम्ही आरामशीर करा. हे कारण आहे PVMFO चं कमतरता. आणि दीर्घकाळ दोन गोष्टीची कमतरता तुमच्या लाईफ मध्ये राहिली तर पुढचे 4 आजार, व्यायाम आणि PVMFO ची कमतरता राहिली तर हृदयरोग, डायबिटीज, हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर हे तुम्हाला होणारच. दोन गोष्टी तुम्ही जर केल्या नाही, एक PVMFO व्यवस्थित घेतला नाही आणि एक्सरसाइज व्यायाम केला नाही, कुठला कोणा व्यायाम करा, चालायला जा, फिरायला जा, जॉगिंग करा, सूर्यनमस्कार करा, प्राणायाम करा, तुम्हाला जे पोटाचे व्यायाम जे तुम्हाला सोपं जात आहे ते व्यायाम करा. कोणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे करत असतील, कोणी रामदेव बाबाचे करत असतील, कुठलेही करा पण व्यायाम करा. त्यानं डायबिटीज, टेन्शन, हाय ब्लड प्रेशर आणि जसं वय वाढतं एकदम एखाद्या व्यक्तीला तुम्ही बॉडी स्कॅन केलं आणि त्याची रिडिंग एकदम राईट आली, एकदम परफेक्ट आली, मग मग काय करायचं? मग काय आपलं सगळं बॅग मध्ये भरायचं, जैसे त्याला म्हणायचं बाबा चला चला निघून जायचं का? अजिबात नाही. त्याला एकदम मग आपल्यामध्ये डबल एनर्जी दिसली पाहिजे. वा वा वा, अभिनंदन तुमचं,
मी 1000 लोकांना तपासलं पण तुमच्यासारखं रिडिंग कोणाच्या आलं नाही. आपण आदमी चॉईस आहे बोले. आप हां, पण म्हणा आता तुम्ही इतके दिवस चांगले राहिले, इथून पुढे जर तुम्हाला चांगलं राहायचं असेल, तर जसं वय वाढतंय तसतशी आपली ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी व्हायला लागते. पोषक तत्व ग्रहण करण्याची कॅपॅसिटी कमी व्हायला लागते. म्हणून इथून पुढं तुम्ही PVMFO घेतला पाहिजे. बरोबर? त्याचं अभिनंदन करा. त्यांना म्हणा एकदम बरोबर. पण तुम्ही आता PVMFO घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हे सगळं सांगितलं WHO तुम्ही किती व्हिटॅमिन घेतले पाहिजे, किती मिनरल्स घेतले पाहिजे, किती प्रोटीन घेतलं पाहिजे. त्यांनी एकदम सुचवलं. प्रोटीन किती घ्या? पुरुषांनी घ्या 60 ग्रॅम, महिलांनी घ्या 55 ग्रॅम. त्यासाठी प्रोटीन घ्या म्हणजे तुमच्या मसल्स तयार करायसाठी. मसल्स म्हणजे पैलवानासारख्या मसल्स नाही. ते आपल्या कामासारख्या जे आहे ना कामं. भाजीपाला आणणं असो, स्वयंपाक करणं असो, लहान लेकराला खेळवणं असो, केस बनवण्यासाठी, चमकदार त्वचेसाठी, चांगल्या इम्युनिटीसाठी आपल्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज बनतात त्या प्रोटीनच बनतात. जर प्रोटीन नसेल तर अँटीबॉडीज बनत नाहीत. अजिबात बनत नाहीत. आणि हे प्रोटीन आपल्याला मिळतं खूप म्हणजे जवळपास आपल्याला 10-12 ग्लास दूध, 15-20 चपात्या, 10-12 वाटीभर आपल्याला डाळ किंवा 250 बदाम किंवा मग सोयाबीन हे आपल्याला इतकं खावं लागल तर आपल्याला तितकं प्रोटीन मिळेल. परंतु सोयाबीन सगळ्यात चांगला सोर्स सोयाबीन आहे. पण सोयाबीननं आपलं पोट फुगतंय बिलकुल आणि त्यामुळं आपण सोयाबीन खाऊ शकत नाही. तर हे प्रोटीन आपण कुठून घेणार? हे प्रोटीन आपल्याला बाहेरून घ्यावं लागेल. बिलकुल घ्यावं लागेल. ते आपण शक्य नाही. जसं आपल्याला महिलांना सांगितलं की 29 मिलीग्रॅम आयर्न दररोज पाहिजे. शासन म्हणतंय तुम्ही 29 मिलीग्रॅम आयर्न दररोज खा. त्यासाठी 1 किलो पालक किंवा 3 किलो बीट खावं लागल किंवा 1.4 किलोग्रॅम किनोवा खावा लागल किंवा 800 ग्रॅम उबले हुए चणे खावे लागतील. इतकं कुणीही खाऊ शकणार नाही आणि ते ऍब्सॉर्ब करू शकणार नाही. आपण मानव प्राणी आहोत. आपलं 2 टाइम 10-10, 20-20 मिनिटात जेवायचं आणि आपलं आपल्या कामाला लागायचं. आपण जनावर नाहीत, आपण प्राणी नाहीत की किती वेळ चरत राहणार. की आपण ती अवस्था पूर्ण करून पुढे आलोत. आणि त्यामुळं आपण हे सगळं जसं मी सुरुवातीला म्हणलं की अपग्रेड झालं. मोठ्या टीव्हीची छोटी पातळ टीव्ही झाली. आहे की नाही? बटनावाल्या मोबाईलचा हा मोबाईल झाला. हे आपण जीवनामध्ये सगळं अपग्रेडेशन केलंय. मग भोजनामध्ये सुद्धा आपण अपग्रेड व्हायला पाहिजे. आणि जसं सकाळी आपण सांगितलं की काही लोक अगोदर अपग्रेड झाले त्याच्यावर प्राश खात होते. जे फूड टेक्नॉलॉजीचं न्यूट्रिशन होतं. आपण त्या पुढची न्यूट्रिशन आहे न्यूट्रॉसिटिकल सायन्स ज्यामध्ये आपण आयसोलेट सोया प्रोटीन म्हणजे सोयाबीन मध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळेल फॅट सुद्धा मिळेल त्यासोबत सोयाबीनचं तेल होते. तर आपल्याला अपग्रेड बिलकुल अपग्रेड व्हायला पाहिजे. जसं आपण टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेड झालो तसं आपण भोजनामध्ये सुद्धा अपग्रेड व्हायला पाहिजे. आपल्या समोरचं सगळ्यात मोठं जी समस्या आहे हे आहे की हे प्रॉब्लेम आणि सोल्युशन. या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आहे की आपण हे सगळेचे सगळे घटक जे आपल्या भोजनात मिळत नाहीत हे घटक आपण बाहेरून घेतले पाहिजे. याचा RDA पूर्ण करण्यासाठी कुणाला प्रोडक्ट घेऊच नका म्हणा. त्यांना म्हणायचं की तुम्ही तुमचा RDA पूर्ण करा. मग 60 ग्रॅम प्रोटीन कुठून मिळेल? तर तुमच्या भोजनातून 30 ग्रॅम प्रोटीन मिळते रोजच्या जेवणातून आणि 30 ग्रॅम प्रोटीन तुम्ही न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट यामधून घेऊ शकता. पूर्णची पूर्ण बाहेरून घ्यायची गरज नाही. काही भोजनातून मिळते. तुम्ही मग आयरन कुठून घेऊ शकता? तर पुरुषांसाठी ते आयरन मिळण्यासाठी न्यूट्रीचार्ज मॅन आहे, महिलांसाठी न्यूट्रीचार्ज वुमन आहे. ते आपल्या पुरुषांना आणि महिलांना दररोजच्या जेवणामध्ये 13 व्हिटॅमिन आणि 13 मिनरलची गरज असते. ते व्हिटॅमिन आणि मिनरल आपल्या भोजनातून आपल्याला मिळत असतात. पण ते तेवढे मिळत नाहीत जेवढे पाहिजे. थोड्या प्रमाणात मिळतात. मिनरल्स विषयी मी एक गोष्ट सांगेल की मिनरल्स अगोदर आपल्याला पाण्यातून मिळायचे.
पण आता आपण आरोचं पाणी वापरत आहोत. बरोबर आहे? जारचं पाणी. काही जण जारचंच पाणी पितात. कोणी पाणी कोणतं पाणी पितात? कोणी जारचं पाणी पितो. जारच्या पाण्यामध्ये सगळे मिनरल्स काढून टाकलेत त्यांनी. आपल्याला फक्त त्यांनी H2O देतात. म्हणून तुमच्या शहराच्या बायपासला एक चक्कर मारा. तुम्हाला सगळे हाडाचे डॉक्टर दिसतील. तुमच्या शहरातल्या मेन रोडला चक्कर मारा. तुम्हाला दाताचे डॉक्टर दिसतील. मला माहित नाही तुम्ही कुठल्या शहरातून आहे. पण शहराच्या आत दाताचे डॉक्टर आणि बाहेर हाडाचे डॉक्टर. कशामुळं? हाडं ठिसूळ झाले तर दात खराब व्हायलेत. कारण की मिनरल्स जे आपल्याला पाण्यातून मिळायला पाहिजे होते ते मिळणं बंद झालेलं आहे. आणि मग हे ऍक्च्युअल शुद्ध पाणी करण्याची पद्धत आहे की तुम्ही सगळी घाण अगोदर काढून टाका. परत त्या पाण्यामध्ये आवश्यक असलेले मिनरल्स मिसळा आणि मग ते पाणी प्या. तुम्ही काही कंपन्या आहेत किनर्ली आणि बिस्लेरी त्याच्यावर असतंय विथ ऍडेड मिनरल्स म्हणजे त्याने मिनरल्स परत ऍड केले असतात. बाकी कोणी करत नाही. आणि आपल्या घरात जो जार येतो त्यामध्ये होत नाहीत. म्हणून मिनरल सुद्धा मिळत नाहीत. दाताची कॅव्हिटी आणि दुसरं आपण काय सुरू केलंय? दात घासत राहतो. एखादा विचार आल्यानंतर 7-8 मिनिट झाले तरी दात घासणं सुरू. त्या प्लॅस्टिकच्या यानं आपल्या सगळ्या दातावरचं आवरण निघून चाललंय. 2-2.5 मिनिटं दात घासा. त्यापेक्षा जास्त वेळ ब्रश फिरू नका. मिनरल्स मिळणं त्यासाठी आवश्यक आहे. सुरेशजी बरोबर आहे का? बायपासला सगळे हाडाचे डॉक्टर. येस सर येस. आणि शहरामध्ये सगळे दाताचे दाताचे डॉक्टर. हे केवळ मिनरल्स मिळत आहेत. म्हणून न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये 13 मिनरल्स आणि न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये सुद्धा 13 मिनरल्स टाकलेले आहेत. जे मिनरल्स आपल्याला मिळत नाही ते आपण त्यामध्ये टाकलेले आहेत. ते मिनरल्स आपण टाकलेत. आणि हे काय? मग आपण भोजन काय केलं? भोजन आपण अपग्रेड केलं. पण हे अपग्रेड करत असताना काही जणांना असं असं वाटायला लागलं की हे औषधच आहेत. त्या फार्माच्या गोळ्या आहेत. म्हणून काही जण घेत नाहीत. बरोबर आहे? तुम्ही दाखवलेले न्यूट्रिशन मॅन, न्यूट्रिएज वुमन, ओमेगा 3 हे का घेतात? का घेत नाहीत? ते म्हणतात घेतं औषध येतं. तर नाही. औषधामध्ये आणि न्यूट्रॉसिटी आपल्या आपल्या प्रोडक्ट मध्ये न्यूट्रिचार्जच्या प्रोडक्ट मध्ये काही मूलतः फरक आहेत. ते फरक आपण समजून न्यूट्रिशन का घ्यायचं? RDA पूर्ण करण्यासाठी. आपला आहार संपूर्ण आहार करण्यासाठी. एकदम आपला आहार संपूर्ण आहार करण्यासाठी आपण न्यूट्रिशन घ्यायचं ज्यानं RDA पूर्ण होतो. तुमचं भोजन प्लस न्यूट्रिचार्ज बरोबर संपूर्ण भोजन इतकं सोपं. आणि हे अपग्रेड प्रमाणामध्ये हे आपलं भोजनच आहे. फक्त तुमचं एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे की आपल्याला हे भोजन जे आपल्याला वाटतंय की हे औषध आहेत का? तर हे औषध नाहीत. हे औषध नाहीत. कारण की औषधामध्ये आणि न्यूट्रिशन मध्ये काही फरक आहे जो सकाळी पाहिला आणि बऱ्याच जणांना मला सांगितलं सर हे फार बरं आहे की नाही. हा उशीर हा लवकर मग बऱ्याच जणांना हे पटलं तर म्हणे घेऊत ना आम्ही घेऊत. पण कधी घेऊत? नंतर घेऊत. पिकअप सेंटर सांगा कुठे आहे? पिकअप सेंटरला जाऊन घेतो. आणि आपल्याला माहित आहे पिकअप सेंटरला जाऊन कुणी घेत नाही. अजिबात नाही. त्यामुळे आपल्या बॅग मध्येच प्रोडक्ट पाहिजे. समजून सांगितलं लगेच. तुरंत दान महापुण्य. ताबडतोब घेणं ताबडतोब. त्यांना म्हणा लवकर घ्या. नंतर का? पहा कशामुळे ताबडतोब घ्या लवकर सुरुवात करा. त्याचे 2-3 कारण आहेत. पहिलं कारण हे आहे जे लोक ना जल्दी क्या है तो उनको क्या बोलने का सिराज सर. त्याला म्हणायचं तुमच्या शरीरामध्ये काही बदल एकदा झाले तर ते पुन्हा रिव्हर्स करता येत नाही. ते इरिव्हर्सिबल असतात. त्याला रिव्हर्स गिअर नाही. गाडी पुढे गेली पुढे गेली. एकदा तुमच्या मसल्स वीक झाल्या तर त्या मसल्स पुन्हा त्या क्वालिटीच्या बनत नाहीत. मसल्स कशाला? तुमच्या घरातला एक लोखंडाचा काही तुटलं त्याला तुम्ही वेल्डिंग मारल्यानंतर पहिले इतका मजबूत बनतो का तो? तुम्ही साधी वेल्डिंग मारा नाही तर गॅस वेल्डिंग मारा तरी तो काही इतका मजबूत बनत नाही. पहिले इतका मजबूत बनत नाही. मसल्स कशा बनतील? ते इरिव्हर्सिबल. एकदा तुमच्या मसल लॉस झाला तर तो मसल लॉस
भरून काढल्या जात नाही. एकदा तुमचं वय वाढल्यानंतर तुमचा मसल लॉस झाला की तो मसल लॉस भरून निघत नाही. एकदा तुमचे हातपाय थरथर कापायला लागले तर ते थांबवणं, ते स्थिर करणं फार अवघड आहे. एकदा तुमचा रेटिना खराब झाला तर काही करता येत नाही. तुमचं मोतीबिंदू वगैरे झाला तर आपण त्यावर काही काम करू शकतो, पण ब्ल्यू रेज न तुमचा रेटिना खराब झाला, न्यूट्रीचार्ज घेऊन घ्या. परवा एका मित्राला भेटायला गेलो, त्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, त्याच्या दोन्ही हाताला पट्ट्या डॉक्टरने बांधून टाकल्या. म्हणलं अरे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, हाताला काय झालं? म्हणे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, हाताला पट्ट्या. डॉक्टर याच्यामुळे आला की मोबाईल बघू नये म्हणून, नाही तर सारखा मोबाईल बघत हाताला पट्ट्या केल्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या डोळ्याला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही अगोदरच काय घेतलं पाहिजे, न्यूट्रिशन घेऊन घेतलं पाहिजे. एकदा डोळ्याला प्रॉब्लेम झाला मग नंतर काय, म्हणून उशीर करायचा नाही. म्हणून उशीर करायचा नाही. एकदा तुमचं हृदयाचे मसल्स कमजोर झाल्या तर जगातली कुठली शक्ती परत त्याला मजबूत करू शकत नाही, कुणीच नाही. कारण की एकदा संरचना बिघडल्यानंतर त्याला दुरुस्त करता येत नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्याची काळजी घ्या. ज्या त्या वयातली काळजी त्या त्या वयात घेतल्या गेली पाहिजे, अजिबात घेतल्या गेली पाहिजे, नाहीतर मग तो उपयोग नाही, नंतर उपयोग नाही. त्यामुळं एकदा तुमचं हृदय कमजोर झालं तर त्याला नंतर तुम्ही किती पैसे खर्चून त्याला मजबूत करू शकत नाही. त्यामुळं देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए, गाणं होतं ते, देर ना. आणि मला बरेच जण म्हणतात की सर आता ते मुलगी इतक्या वर्षात झाली, 20 वर्षात झाली, मुलानं पसंती दिली होती फोटो पाहून, परंतु तिची हाईट कमी पडली ज्यावेळेस मॅच होईना, आता काय करू? आता म्हणलं ताई एकदम भारी दुकान आहे तुमच्या शहरामध्ये हाय हिल सॅन्डलचं, तिला हाय हिलच्या सॅन्डल्स घालून द्या. आता काय नाही होऊ शकत. एकदा तुमचं ज्यावेळेस त्याचं वाढीचं वय होतं त्याच वेळेस त्यांना न्यूट्रिचार्ज किट्स द्यायला पाहिजे होतं, तर त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या असत्या. नंतर कुणाची 1 सेंटीमीटर मुळे 2 सेंटीमीटर मुळे मिलिटरी मधलं त्यांचं चान्स निघून जातो, पोलीस भरतीतला चान्स निघून जातो. मग असं बऱ्याचदा होतंय. तर तुम्ही त्यामुळं उशीर करता कामा नये. आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी न्यूट्रीचार्ज DHA 200 घेतलं पाहिजे. नंतर ट्युशनला पैसे खर्च करून ताई काही होत नाही. नंतर ते मुलगा म्हणेन मला माहितीये 2024 ला न्यूट्रीच्या DHA 200 होतं, आई तू घेतलंच नाही, माझी बुद्धी इतकीच चालणार, यापेक्षा जास्त चालणार नाही. त्या सोनूच्या मम्मीने घेतलं होतं म्हणून सोनू हुशार झाला. सोनूच्या मम्मीनं सोनू पोटात असताना न्यूट्रीच्या DHA 200 घेतलं होतं म्हणून सोनू हुशार झाला आहे. आता मला जर MBBS करायचं असेल तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला पैसे भरा आता. मग किती भरावं लागतील? 1.5 कोटी, 2 कोटी. आता 1.5-2 कोटी पेक्षा न्यूट्रीच्या DHA 200, मग नंतर काही करू शकत नाही. म्हणून उशीर करायचा नाही, चांगल्या गोष्टीला उशीर करायचा नाही. आपल्याकडे उलट आहे, लोक वाईट गोष्टीला उशीर करत नाही, चांगल्या गोष्टीला विचार करू, पाहू, सांगू असं करतात. तर आपण, तुम्ही पाहिलं असेल ना, एखाद्याला सांगितलं बा तुमचे भांडणं झाले तर आता आपण तुमचे भांडणं मिटवू, चला आपण त्याच्या घरी जाऊ, एखाद दिवशी जाऊ, मुहूर्त पाहू. आणि भांडणं करायच्या वेळेस मुहूर्त पाहतात का? अजिबात नाही. कोणी असं ऐकलं ते मुहूर्त पाहून भांडण करायला गेला? अजिबात. तर चांगल्या गोष्टीला उशीर करायचा नाही, त्यामुळे मला उशीर करू नका. आणि हे फरक काय न्यूट्रीचार्ज सप्लिमेंट मध्ये आणि हा एक बरं, सकाळी मी तुम्हाला ते दाखवायचं, बरेच जण ते UTL साठी आपल्याकडे पुस्तक होतं पहा, त्या पुस्तकामध्ये UTL दिले होते, माझ्या पाठीमाग आहे, मी तुम्हाला 0 मिनिटात दाखवतो. हे खूप वर्षापूर्वी आपण एक पुस्तकाचा आपण वापर करायचो. या पुस्तकाचा वापर करतो आपण. वेलनेस, चांदेरी रंगाचं पुस्तक होतं, रोगमुक्त जीवन केले वेलनेस न्यूट्रिशन. मी मुद्दाम तुम्हाला कळण्यासाठी दाखवलं. बऱ्याच जणांना असं वाटतं सर शोचं मागे लावलं का, खरेच पुस्तक येत का नाही, बऱ्याच जणांना वाटतं. तर खरं पुस्तक याच्यामध्ये 100च्या पेजवर तुम्हाला इथं प्रत्येक व्हिटॅमिन मिनरलचे RD आणि UTL दिलेले होते. RD आणि UTL म्हणजे मिनी जिकडे आहे ते बडे मिया छोटे मिया 2 पुस्तक होते. बडे मिया छोटे मिया ना, त्यामध्ये
संतोषजीला हे करतोय, स्पॉटलाइट करतोय. यस यस हे आहे. सिराज सरकर सुद्धा आहे तो आहे. ये पुराने खिलाडी है. हे सगळेचे सगळे पक्के खिलाडी आणि पुराणे खिलाडी. सिराज सर दिखाओ. म्हणजे जेव्हा जेव्हा जे जे पुस्तकं सांगितले घ्यायला ते ते पुस्तकं आपल्या मंडळीनं घेतलेले आहे. हे सगळे पुस्तकं आपण डॉक्टर साहेबांना तर माहितीच आहे, डॉक्टर आहेत त्यांना माहित आहे. तर एखादा विटॅमिन मिनरल जास्त होत नाही, त्याची खूप जास्त प्रमाणात मी असं दिलं आहे की तुमचं विटॅमिन डी चा आरडी आहे 200 इंटरनॅशनल युनिट आणि त्याचा अपर टॉलरेबल लिमिट आहे 2000 इंटरनॅशनल युनिट. म्हणजे 200 इंटरनॅशनल युनिट तुमचा दररोज घेतलं पाहिजे. जास्त जास्त किती घेऊ शकता? 2000. म्हणजे त्यासाठी किती पट? 10 पट वाढवा लागेल. त्यामुळं बऱ्याच जणांना जे वाटत असतं की मी जास्त घेतलं तर काय होईल, तर तुम्ही अपर टॉलरेबल लिमिटच्या जवळपास पोहोचत नाहीत. तुम्ही प्रोटीन किती घेऊ शकतात? बऱ्याच जणांना प्रोटीन विषयी सिराज सर प्रॉब्लेम असतो. सुरेशजी, बऱ्याच जणांना असं वाटत असतं की माझं प्रोटीन जास्त झालं तर प्रोटीनचा आरडीए 1 ग्रॅम पर किलोग्रॅम आणि युटीएल आहे 3.5 ग्रॅम. म्हणजे तो व्यक्ती जर 60 किलोचा असेल तर त्यानं 200 ग्रॅम प्रोटीन जरी घेतलं, म्हणजे आपला जुना पूर्ण डब्बा एका दिवसात खाल्ला तरी त्याचं युटीएलच्या जवळ पोहोचत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळं हे डोक्यातून बऱ्याच जणांना वाटत असतं ना जास्त झालं तर काय होईल, तर अजिबात होत नाही. युटीएल अपर टॉलरेबल लिमिट होत नाही, त्यानं कम्प्लीट केलं जात नाही. त्यामुळं घ्यायला काही हरकत नाही. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जेवण पण करायलो, हे पण घ्यायलो, इतक्या दिवसापासून घ्यायलो, तर तुमचं परत एक गोष्ट आहे, जे जास्तीचे विटॅमिन होतात, जे फॅट सोल्युबल विटॅमिन असतात, ते शरीर साठवून ठेवते बाजूला. तुमच्या लिव्हर मध्ये, तुमच्या यकृतामध्ये ते साठवून ठेवलं जाते, प्लीहामध्ये साठवून ठेवलं जाते. ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस रिलीज केलं जाते. आणि जे वॉटर सोल्युबल असतात ते तर 24 तासाचे पाहुणे असतात तुमच्याकडे. 24 तासानंतर लगी वाटेल एक्स्ट्रा बाहेर पडून जातात. ते तर थांबून सुद्धा ठेवू शकत नाहीत आपण. जे फॅट सोल्युबल आहेत त्यांना तरी थोड्या दिवस ते राहतात. त्यामुळं ती चिंता करायची नाही. आता फरक काय आहे? आपल्या डॉक्टरांची औषधं आणि यामध्ये फरक काय आहे? फरक हा आहे की ॲलोपॅथिक गोळ्या, बऱ्याच जणांना टॅबलेट म्हणलं की डॉक्टरांची गोळी होते आणि आपली टॅबलेट सुद्धा तशी दिसते. तर त्यांना हे आपण समजून घ्या की ॲलोपॅथिक औषध हे आजार नीट करण्यासाठी वापरतात आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट आजार होऊ नये म्हणून वापरतात. आजार दुरुस्त करण्यासाठी ॲलोपॅथिक औषध वापरतात आणि हे आजार होऊ नये यासाठी वापरतात. ॲलोपॅथिक औषध जे असतात त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केमिकल्स असतात. न्यूट्रिशनल सप्लिमेंट मध्ये केमिकल्स कमी, पोषक तत्व असतात. काय असतात? पोषक घटक, जे फळामधून, फुलामधून, झाडाच्या विविध भागामधून काढलेले असतात. जसं आपण आवळ्यामधून व्हिटॅमिन सी काढतो, टोमॅटो मधून लायकोपिन काढतो, अशा वेगवेगळ्या घटकामधून, लसणामधून झिंक काढतो, ते घटक काढले असतात, ते एकत्र केले असतात. दीर्घकालीन आजारावर ॲलोपॅथिक औषध काम करणं बंद करतात. एखादा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे, तुम्ही एक पेन किलर घेत होता, काही दिवसानं ती पेन किलर तुमच्यावर असर करत नाही. दीर्घकाळानंतर बिलकुल ती पेन किलर असर करत नाही. डॉक्टरांना तुम्हाला डोस वाढवून द्यावा लागतो. तुम्हाला बीपी आहे तर डॉक्टर अगोदर बीपीची कमी याची गोळी देतात, नंतर जास्त जास्त ती गोळी वाढ जाते. तुम्हाला थायरॉइड आहे, डॉक्टर तुम्हाला आधी कमी एमजी ची गोळी देतात, नंतर त्याची वाढवत नेतात. पण न्यूट्रिशनल सप्लिमेंट
हे दीर्घकाळ घेतल्यानंतर त्याच्या मुळावर काम होतंय आणि तो आजार मुळापासून दूर होतो. गुडघे दुखी होत असेल आणि तुम्ही न्यूट्रीच्या बीजे घेतलं तर तुमचे ऑइल बनल, सायनोविकल फ्लुइड बनल, कार्टिलेज बनल, हाडाची मजबूती वाढल आणि गुडघे दुखी दूर होईल. तुम्ही गामा ओरिजिनॉल आणि न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा घेतलं तर तुमचं थायरॉइड व्यवस्थित होईल. त्याचे तुम्हाला त्या गोळ्याची पॉवर वाढावं लागणार नाही. दीर्घकाळ घेतला हा फरक आहे न्यूट्रिशनल सप्लिमेंट मध्ये. ऍलोपॅथिक औषधाची दीर्घकाळ काही काळानंतर पॉवर काम करत नाही, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ऍलोपॅथिक औषधाचे साईड इफेक्ट असतात आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंटचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात. म्हणून डॉक्टर तुम्हाला जी गोळी जेवणाच्या अगोदर खायला देत असेल ती कच्ची गोळी ऍसिडिटीची गोळी आहे. डॉक्टरांना माहित आहे की मी जे औषध लिहून देतो त्यांना त्याला ऍसिडिटी होणार आहे, म्हणून ते म्हणतात जेवणाच्या अगोदर ही टॅबलेट खा. ही कोणती गोळी आहे? ऍसिडिटीची गोळी, म्हणजे साईड इफेक्ट आहे. हॅलो, हा बोला. जी अर्जन सर. सर एक डॉक्टर आमच्याकडे आहे सर, ते परमानंट ऍसिडिटी गोळी हर पेशंटला देतात. हर पेशंटला परमानंट देतात, म्हणजे रेग्युलर कंपल्सरी. कंपल्सरी बिलकुल. कारण की ती गोळी दिली नाही तर त्यांना ऍसिडिटी की वाढेल की ते त्यांच्या पुढच्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरचा माहित आहे साईड इफेक्ट आहे डॉक्टरांच्या औषधाचे. न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा कुठलाच साईड इफेक्ट नसतो, अजिबात साईड इफेक्ट नाही. तुम्हाला कोणी जर म्हणलं तर ते त्यांना साईड इफेक्ट अजिबात नसतो न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा. हा फरक आहे, मुळात फरक. आपण वेगवेगळ्या ऍलोपॅथिक गोळ्या एक सोबत घेऊ शकत नाही, परंतु आपण वेगवेगळे सप्लिमेंट सोबत घेऊ शकतो. कारण की ते एक सोबत ते सगळे माहेरचे पाहुणे येतात, घरी आल्यानंतर भांडणं होत नाही, है की नाही. आपल्या सासरकडचे म्हणजे बायकोच्या माहेरकडचे पाहुणे किती होते भांडणं होत नाहीत, किरकिऱ्या होत नाहीत. आपल्या आले की भांडणं सुरू होतात, आहे की नाही. तर ते कशामुळे तसं आहे, कितीही तुमचे जर सप्लिमेंट तुम्ही न्यूट्रिचार्ज व्ह्यू घ्यायले, ओमेगा 3 घ्यायले, गुडघे दुखायले न्यूट्रिचार्ज बीजे घ्यायले, गामा ओरिजिनॉल घ्यायले, राईस ब्राउन ऑइलचं जेवण करायला, काही नाही. ते सगळे एकमेकांसोबत काम करतात, उलट त्याचे रिझल्ट चांगले येतात. ऍलोपॅथिक औषधानं तुमच्या शरीराच्या ऍब्झॉर्प्शन वर परिणाम होतो, दुष्प्रभाव होतो. न्यूट्रिशनल सप्लिमेंट तुमचं ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढते. हा फरक आहे दोन्ही मध्ये. त्यानंतर बऱ्याचदा ऍलोपॅथिक औषधं घेतल्यानंतर तुम्हाला कमजोरी, थकान, जास्त झोप येणं होतंय, बिलकुल होतंय. आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंटनं आपल्याला ऊर्जा येते. पहा, तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की कप सिरप घेतल्यानंतर आराम करा वाटतो. काही जण सांगतात की मी औषध घेतल्यानंतर मला गुंगी आल्यासारखी होते. हे कुठं होतं? ऍलोपॅथिक औषधानं. परंतु न्यूट्रिशनल सप्लिमेंटनं असं काही न होता, त्या उलट आपल्याला सक्रिय आणून मजबूत बनतो. आणि हा सगळ्यात महत्वाचा फरक. ऍलोपॅथिक औषधाचा टेस्ट जनावरावर, खास करून उंदरावर केला जातो आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट डायरेक्ट माणसावर प्रयोग केला जातो. कारण की याचा कुठला साईड इफेक्ट नाही. आपण न्यूट्रीचार्ज बीजे, न्यूट्रीचार्ज ग्लायसेम, न्यूट्रीचार्ज उमर, न्यूट्रीचार्ज किट्स या सगळ्यांचे केमिकल रिझल्ट आपण याचे प्रूव्हन, क्लिनिकली प्रूव्हन आपण माणसावरच केले डायरेक्ट. हे कशामुळे करू शकतो आपण? कारण की सरकारला माहित आहे की हे याचा कुठलाच दुष्प्रभाव, फार तर काय, याचे सकारात्मक परिणाम दिसणार नाहीत, पण याचे दुष्प्रभाव तो अजिबातच दिसणार नाही. त्यामुळं डायरेक्ट टेस्टिंग माणसावर होते, कशावर होत नाही? जनावरावर होत नाही. गजबे साहेब बोला, काय म्हणतात? अनम्यूट व्हा. पाहिजे काय म्हटले? कमरेमध्ये नाही आपलं दुखणं राहते, हा, त्यासाठी आपण कोणतं फूड सप्लिमेंट घेतली पाहिजे? कमरेमधल्या दुखणं कशाचं आहे हे अगोदर पहा. मसल पेन वगैरे जर असेल तर आपण न्यूट्रीचार्जचं कुठलंही प्रोटीन, गामा ओरिजिनॉल, व्हेज ओमेगा आणि आपलं पुरुष असेल तर न्यूट्रीचार्ज मॅन यानं बरं होईल.
पण ते जर मणक्याचं दुखणं असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला त्याचा जर MRI वगैरे केला तर आपल्या कमरेचं दुखणं ओळखू येईल. मसल पेन आहे का? कसं होते मोहन सर, की आता समजा आपण खाली बसलो की उठायला त्रास होतो नाही का, है ना? तर हे कमरेमध्ये म्हणजे जो पाठीमागचा जो भाग आहे इथं जे कोणाला? तुम्हाला का कोणाला? नाही मलाच बर. हा, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे सर? तुमचं वय काय सध्या? आता 57. 57. ओके. सर मी तुम्हाला हा? मी दिसला तुम्हाला? हो. हा हा 57 चालू आहे. बर. मी तुम्हाला पूर्ण सप्लिमेंटची लिस्ट तुमच्या व्हॉट्सअपला पाठवतो. तुम्ही मला हाय पाठवा. माझ्या फोन नंबरवर तुम्ही मला हाय पाठवा, मी तुम्हाला पाठवतो. तर हा मोठा फरक आहे. त्यानंतर औषधासाठी आपल्याला डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन लागते, परंतु न्यूट्रिशनल सप्लिमेंट साठी आपल्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. जगभरामध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट हे आपण डायरेक्ट स्वतः घेऊ शकतो, त्यासाठी कुठलीही नाही. यासाठी आपल्याला न्यूट्रिशनल काउन्सिलर ही डिग्री असेल तर चांगली, किंवा आपण स्वतः आपल्या भोजनातल्या कमतरता दूर करू शकतो. यामध्ये आपल्याला कुठल्याही डॉक्टरांच्या परिचयाची आवश्यकता नाही. डॉक्टर साहेब बोलतायत, बोला डॉक्टर साहेब. अनम्यूट व्हा. हा जय असेल सर जी. बोला. हॅलो. हा, बोला. मी म्हणलं त्यांना जी कंबर दुखायली म्हणतात ते, तर त्यांनी डेली कामावरील न्यूट्रिशन मॅन हे प्रोटीन वगैरे घ्यायला पाहिजे सर. आता माझं 75 वर्ष संपत आहे. हा बिलकुल. माझं 75 वर्षात वय संपत आहे. 76 लागते. आणि माझे गुरु सुरेश दहातोंडे सर आहेत. झिरो मधून मला त्यांनी उभं केलंय. बिलकुल बिलकुल. सुरेश दहातोंडे सर असं विचारा त्यांना. हो आहेत, मला माहित आहे. आणि सर प्रोटीन घ्यायला पाहिजे. जर तुमच्या हाडाचं वजन कमी झालं असेल, हाडाची घनता कमी झाली असेल, तर बिलकुल तुम्ही न्यूट्रीचार्ज बीजे घेतलं तर हाडाची घनता वाढते, हाडाचे दुखणे बरे होतात. सर दुखो का न दुखो, डेली कामावर मी स्वतः घेतो, पेशंटला सांगतो. बिलकुल. न्यूट्रिचार्ज मॅन कामावर घेऊन ते घेतो. शेवटी पुन्हा आणखी S5 घेतो आणि प्रोटीन घेतो. असं टप्प्याटप्प्याने घेतो मी. बिलकुल आणि बिलकुल. पेशंटला सांगतो, पेशंट माझ्या बिलकुल पेशंट असं सांगतो डॉक्टर साहेब. आणि हे यासाठी गामा ओरिजिनल यासाठी की आपल्याला ते अँटीऑक्सिडंट आहे. आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार होतात त्यांना न्यूट्रलाइज करते. जे ताणतणाव आहे त्यापासून आपल्याला मुक्ती देते. आणि तुम्ही व्हेज ओमेगा जर घेतलं तर आपलं प्रत्येक जे जॉईंट आहे या जॉईंटची लवचिकता वाढते. आणि या दिवसामध्ये आपल्याला न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा घेणं फार आवश्यक आहे. तुम्ही पाहिलं असेल की हृदय हार्ट अटॅकचं प्रमाण हिवाळ्यामध्ये इतर दिवसापेक्षा जास्त असतंय. हार्ट डिसीजचं प्रमाण हिवाळ्यामध्ये इतर दिवसापेक्षा जास्त असते. तर त्यामुळे आपण न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा सुद्धा घ्यायला पाहिजे. हा बोला शुभांगीजी आणि गणेशराव, हे दोघांचे मला हँड रेज दिसत आहेत. मग आपल्या न्यूट्रीचार्ज कडे किती प्रॉडक्ट आहेत? तर न्यूट्रीचार्ज कडे 23 विविध प्रॉडक्ट आहेत, ज्यामध्ये लहान गर्भातल्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंतचे प्रॉडक्ट आहेत. गर्भातल्या मुलाच्या मेंदूची आणि डोळ्याची व्यवस्थित वाढ व्हावी म्हणून न्यूट्रीचार्ज DHA 200. मुलगा जे खायला लागल्यानंतर बाहेरचं अन्न खायल्यानंतर न्यूट्रीचार्ज DHA ट्विस्ट. त्यानंतर मुलगा 2 वर्ष ते 12 वर्ष होईपर्यंत न्यूट्रीचार्ज किड्स. त्यानंतर मुलासाठी न्यूट्रीचार्ज मॅन, मुलीसाठी न्यूट्रीचार्ज वुमन. 7 प्रकारचे प्रोटीनची रेंज, म्हणजे अतिशय चांगली टेस्ट, गोड टेस्ट असल्यापासून तर कुठलीच टेस्ट नसल्यापर्यंत. पुढच्या रविवारी आपण जे आहे ते न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज ऑल प्रो या 2 प्रोटीनची आपण माहिती बघणार आहोत. तर आपल्याकडं असं प्रोटीन आहे की ज्यामध्ये 84% पर्यंत प्रोटीन आहे. असे प्रोटीन आपल्याकडे आहेत. त्यानंतर गुडघेदुखी पासून दूर राहण्यासाठी न्यूट्रीचार्ज बीजे, हृदयाचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा, आपल्या प्री डायबेटिक कुणी असेल त्यासाठी न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडायट आणि न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट. जर असे आपल्याकडं
जर एखाद्याचं वजन वाढत नसेल, मला आता चॅट बॉक्स मध्ये कोणी विचारतंय, तर न्यूट्रीचार्ज घेणं आपल्याकडे आहे. जर वजन वाढलेलं फॅट कमी करण्यासाठी न्यूट्रीचार्ज एस&एफ असे क्लिनिकल प्रूव्हन प्रॉडक्ट आपल्याकडे 23 प्रोडक्ट आहेत. या प्रत्येक प्रोडक्टची माहिती आपण रविवारी एकेका प्रोडक्टची माहिती घेत असतो. न्यूट्रिशनल सप्लिमेंट दुसऱ्यानं घ्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा प्रभावी उपाय आहे आपण स्वतः न्यूट्रिशनल सप्लिमेंट घ्या. जसं जयस्वाल साहेब म्हणतात मी हे घेतो आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या उत्साहातून सगळं दिसून येते, मग लगेच विकले जातात. आपण अगोदर स्वतः घ्या आणि नंतर इतर आपल्याला पाहून घेतील. आपण जोपर्यंत 5-7 वर्ष घेत नाहीत आणि आपले क्लासमेट आपल्यापेक्षा म्हातारे दिसायला लागत नाहीत तोपर्यंत त्यांचे डोळे उघडत नाहीत, बिलकुल उघडत नाहीत. आपण जोपर्यंत ज्या महिला मंडळी आहेत त्यांना स्वतःच्या डोळ्याखालचे काळे वर्तुळ निघून जात नाही, स्वतःची स्किन चमकदार होत नाही, त्यांच्या चालण्या बोलण्यात ऊर्जा उत्साह वाटत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून दुसऱ्या महिला न्यूट्रिशियस वुमन व्हेज ओमेगा घेणार नाहीत. आपल्याला रोल मॉडेल होऊन दाखवावं लागेल. आणि मला माहिती आहे खूप सगळ्या भगिनी आहेत तिथं या मीटिंग मध्ये ज्यांना तो फरक दिसतोय, ज्यांना तो फरक दिसतोय आणि त्यांना बघून बऱ्याच महिला न्यूट्रिचाचे प्रोडक्ट वापरत आहेत. तुम्हाला बघून घेतलं पाहिजे, कारण लोकांना रिझल्ट बघतायत, लोक रिझल्ट बघतायत. त्यामुळे तुम्ही स्वतः घ्या. रुपाताईने मला 2-3 बरेच रिपोर्ट टाकले त्यांनी सुद्धा की सर हे पहा हे रिपोर्ट असे, हे पहा ह्या बाईला हा फरक पडला. तर हे ते घेऊन दाखवायचे आणि आपलं पाहून आपण घेतलं गेलं पाहिजे. जय सेम सर. जय सेम ताई बोला. हो सर, आधी ना म्हणजे मी पण म्हणजे अशी बशी धरली ना हातामध्ये तर असं लटलट कापायचा माझं पण. तर न्यूट्रीचार्ज वुमन चालू केल्यापासून तसा काही त्रास होत नाही आता. कधीपासून घेते? आणि 2016 पासून न्यूट्रीचार्ज वुमन घेते सर मी. 2016 पासून. 16 पासून ओके. 2016 पासून घेताय. आणि माझ्या घरचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. दाखवता बहुतेक तर याच्यावर आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात की यार म्हणजे तुम्ही घेतात म्हणजे तुम्ही तर घेतात, तुमच्या घरचे घेतात का नाही. बऱ्याच जणांना हा प्रश्न येतो ना की तुमच्या घरचे. मी तुम्हाला बऱ्याचदा टॅबलेट तर खूपदा दाखवल्यात, परंतु आज मी तुम्हाला त्या दिवशी युट्यूबला मी सर्च केलं, माझं नाव सर्च करत होतो त्यामध्ये बायकोचं नाव दिसलं मला, तर मग मी युट्यूबला सर्च करतो. यस, हा ओके ओके, बिलकुल बिलकुल सापडलं. मी आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. माझ्या पत्नीचा व्हिडिओ आहे. तिला काय त्रास होत होता आणि तिला काय फरक पडला. म्हणजे दुसऱ्यांना सांगितल्यापेक्षा आपल्या घरचे रिझल्ट आपल्याकडे पाहिजे. एक मिनिट मोठा नमस्कार, माझं नाव राणी दाखवतो. हे पहा, जालना महाराष्ट्र, हे आमच्या घरचा व्हिडिओ. आणि या व्हिडिओचं कॅमेरामॅन मी आहे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुम्ही सांगितलं पाहिजे. मग मी तिला म्हणलं तुला काय वाटतं, जसं आता संतोषजी म्हटले की त्यांनी त्यांच्या पत्नीला बोलवलं आणि तुला काय होतं सांग बाबा, तसं मी माझी पत्नीला बोलून सांगतो ना. म्हणजे मला बी बायको आहे असं थोडंच आहे संतोषजीला. तर मी तुम्हाला डिजिटली दाखवतो आणि माझ्या घरचे रिझल्ट. मी तुम्हाला मीटिंगच्या सुरुवातीलाच काय म्हटलं, आपण एकदम एका परिवारातले माणसं आहोत आणि आपण इतक्या मोकळेपणाने इथेच बोलू शकतो. बाकीच्या मीटिंग मध्ये, हिंदी मीटिंग मध्ये नाही सांगता येते सगळं. हे माझ्या मिसेसला काय फरक पडले. नमस्कार, माझं
माझं नाव राणी ढवळे, मी जालना इथून आहे. गेल्या काही वर्षामध्ये मला पाळीचा खूप त्रास होत होता. त्यामध्ये ओटी, पोट दुखणं, कंबर, हातपायाला गोळे येणं, ब्लिडिंग खूप जास्त होणं, याने मी खूप त्रस्त होते. गेल्या काही वर्षामध्ये मी न्यूट्रिचार्ज वुमन नावाचं एक टॅबलेट रेग्युलर घेत आहे आणि यामुळे माझ्या पाळीच्या पूर्ण तक्रारी दूर झालेल्या आहेत. थँक्यू न्यूट्रिचार्ज. ओके, हे माझ्या घरचे रिझल्ट मी तुम्हाला दाखवले. आणि हे आपण जोपर्यंत इतकं सहज मोकळेपणानं प्रोडक्ट विषयी चर्चा करणार नाहीत, घरी वापरणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला लोकांना सांगण्याचा अधिकार नाही. तो मुळातच आपल्याला पोहोचतच नाही तो अधिकार. हे असा व्हिडिओ असे माझी लहान ताई सांगू शकते, मोठी ताई सांगू शकते, विषयी माझी आई सांगू शकते, न्यूट्रिचार्ज बीजी विषयी माझे वडील सांगू शकतात, न्यूट्रिचार्ज किड्स विषयी माझी मुलं सांगू शकतात, न्यूट्रिचार्ज मॅन विषयी मी सांगतोय. हे जोपर्यंत आपण वापरणार नाहीत तोपर्यंत आपण सांगू शकणार नाहीत आणि तो आपल्याला अधिकार सुद्धा प्राप्त होत नाही अजिबात. हा, शुभांगीजी बोला. अनम्यूट व्हा शुभांगीजी. जय असेल सर. बोला. सर मला पाठ्याचा खूप त्रास होतात, काय घ्यायला पाहिजे? पाठीचा का? हा, तुम्ही न्यूट्रिझुमन घेतात का ताई? हो सर. किती दिवसापासून घेतायत? 1 वर्ष झालं कंटिन्यू घेत आहे. हा, पाठीचा व्यायाम करा, पाठीचे प्रोटीन पण घ्या. प्रोटीन घेताना मसल्स बनतील. मसल्स बनल्यानंतर तुमच्या पाठीला ते आपल्या आराम देतील. तर तुम्ही प्रोटीन पण घ्या, सोबत एक्सरसाइज करा. असे एकदम तर कुठला प्रोडक्ट आपल्याला सजेस्ट करता येणार नाही, पण तुम्ही प्रोटीन घ्या, एक्सरसाइज करा, तुमच्या पाठीचा त्रास त्याला सुद्धा दूर होईल. ठीक आहे सर, धन्यवाद. जय असेल सर. सर मला विचारायचं होतं का प्रोटीन उपाशापोटी घ्यायला पाहिजे का जेवण झाल्यावर घ्यायला पाहिजे, कधी घेणं योग्य राहील? प्रोटीनचं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर उपाशी पोटी घ्या, वजन वाढवायचं असेल तर जेवण झाल्यानंतर घ्या. दोन्ही टाइम घेता येते का सर? म्हणजे आता मला वजन कमी करायचं, कोणाला सांगायचं, संध्याकाळी घेतलं तर चालेल का? तर संध्याकाळी मी तुम्हाला एकदम तुमचं फॅट कमी करण्याचा फॉर्म्युला सांगतो. रात्रीचं जेवण बंद करा. रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोटीन घ्या. न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट घ्या. न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट सुद्धा फॅट कमी होतंय, कारण त्यामध्ये गार्सिनिया कंपोझी आहे आणि तुमचं वजन वेगानं म्हणजे फॅटचं वजन कमी होईल. सर माझे क्लायंट आहे सर, ते प्रोटीन घेत आहे आणि न्यूट्रिज्युमन पण ओमेगा पण घेत आहे. तर थोडंसं वेट थोडंसं जास्त नाहीये, 2-3 किलो 2-4 किलो जास्त आहे तिच्या उंचीच्या मानानं. तर मी तिला सकाळी खायला सांगितलं तर ते ड्युटीवर जाते, तर म्हणाले की मॅडम मी संध्याकाळी प्रोटीन घेतलं तर चालेल का? संध्याकाळी जेवण न करता फक्त प्रोटीन घेतलं तरी पुरेसं आहे. म्हणजे खूप वेट त्यांना म्हणा तुम्ही ऑफिस मधून आल्यानंतर गाजर, काकडी, टोमॅटो खा आणि रात्री प्रोटीन घ्या, त्यांचं फॅट लॉस होईल. ठीक आहे सर, थँक्यू सर. थोडंसं वजन वाढलं असेल तर फार छान उपाय आहे तो. सुरेशजी बोला. हा सर, ज्या ताईला पाठीचा त्रास आहे ना, त्यांना जर शुगर वगैरेचा काही प्रॉब्लेम नसेल तर ते प्रोटीन सोबत गेनर पण घेऊ शकतात. हा, प्रोटीन सुरुवात तर करू दे, आहे की नाही? प्रोटीन सोबत गेनर जर घेतलं सर खूप लवकर रिझल्ट येते. खूप लवकर रिझल्ट येतो, बरोबर. कारण त्याचे मसल्स वीक असतात म्हणून पाठीचा त्रास सुरू होतो. ऍक्च्युअली मसल्स वीक असतात म्हणून पाठीचा त्रास सुरू होतो. पाठीच्या त्रासाला तोच एक माझा बी म्हणजे सजेशन आहे बरं सर. मी घेतलेले रिझल्ट मी DHA 200 देतो, ओमेगा आणि न्यूट्रिचार्ज वुमेन यांनी जबरदस्त रिझल्ट येतात सर, जबरदस्त रिझल्ट. DHA 200 द्यावा त्याच्यात. बरं, हे पहा, हे ग्राउंड वर लोक काय काय करतात याचं दिसतंय. गणेशराव बोला. गणेशराव अनम्यूट व्हा. पाठीचा गणेशरावला अनम्यूट करता येत नाही. तर हे रिझल्ट आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट आपण घेऊन दाखवले आणि मग त्याचे रिझल्ट लोकांना दाखवले तर लोकांना 100% पटतंय. आणि जोपर्यंत त्यांना हे लक्षात येत नाही की आपल्याला आपला RDA पूर्ण करायचा आहे, हे आपल्याला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी काम करत, तोपर्यंत लोक घेणार नाही.
आणि पुढच्या रविवारी तुम्हाला मी विनंती करेल की पुढच्या रविवारी मेसेज मिळो न मिळो, म्हणजे काही जणांना मेसेज पाठवतो, काही जणांना मिळत नाही, आपण न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट आणि न्यूट्रिशन ऑल प्रो याविषयी माहिती पाहणार आहोत आणि हे प्रोटीन जे आपलं विकल्या जात नाही तर ते कसं आपण सेल करायचं, कसं लोकांना सजेस्ट करायचं याविषयी आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. गोविंदताई तुम्हाला काय बोलायचंय का? नाही सर. ओके, तुमचा हँड राईज दिसत होता. ओके. आणि आपण सगळेजण अतिशय चांगल्या संदीपजी बोला. संदीपजी मी तुम्हाला सर जयसिंग सर. जयसिंग बोला. सर जे शुभांगी ताई आहे ते माझी मिसेस आहे. जे पाट्याचा त्रास सांगितलाय ते ओमेगा वुमन आणि गॅमा हे 3 वस्तू घेत आहे. तर तिचा पाट्याचा त्रास हा कमी नाही झालेला आहे. त्याच्यासाठी आता डीएच आपण त्याच्यात ऍड केलंय. प्रोटीन घ्या, प्रोटीन ज्याला काय होतं मसल्स बनतात. आणि काही कमरेचे व्यायाम असतात, कमरेचे व्यायाम, पायाचे व्यायाम त्यांना करायला सांगा. त्या व्यायामाने सुद्धा फरक पडतो. कारण की नुसतं सप्लिमेंट नाही, आपलं सीड्स फॉर्म्युला जो आहे पूर्ण स्लीप, इमोशनल हेल्थ, डायट, एक्सरसाइज, सप्लिमेंट, तर आपण एक्सरसाइज सुद्धा करायला पाहिजे. त्यानं काय होतं, त्यानं सुद्धा फरक पडतो. आणि त्यानं जर एका महिन्यात फरक नाही पडला तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडे जा. फिजिओथेरपी असतं म्हणजे तंत्रशुद्ध व्यायाम सांगतील तुम्हाला, नेमका तंत्रशुद्ध व्यायाम कसा करायचा. तर त्यानं सुद्धा बऱ्याचदा आपल्या चुकीच्या बसण्याच्या पद्धती, चुकीचं अगोदर कधीतरी वजन उचलण्यात आलं, चुकीच्या पद्धतीने काही केलं गेलं, त्यानं सुद्धा बऱ्याचदा एखादा मसल्स दुखवलेले असते, एखादा सांधा दुखवलेला असतो. फिजिओथेरपिस्ट ती गोष्ट एकदम पटकन बरी करतात. फिजिओथेरपिस्टचं काम आपल्याला पटकन कुठं दिसतं माहिती का? क्रिकेट मॅच मध्ये एखादा कॅच घेताना जाऊन पडतो आणि मग एक जण पळत पळत येतो, त्याला झोपवतो, त्याच्या पायावर करतो, खाली करतो, इकडे करतो, तिकडे करतो, आपल्यावर मॅच बंद करून याचं काय नाटक सुरू आहे. तर ते फिजिओथेरपिस्ट असतात, ते बिलकुल तीच मसल्स, तोच सांधा, त्यावर एकदम राईट प्रेशर टाकून ते लगेच बरं करा, लगेच तो माणूस तो खेळाडू परत खेळायला लागतो. आपण त्याच्यावर बजरंग लेप घालू घालू थर आणला असता 8 दिवस तर खेळायला नसतो गेलो. तर ते फिजिओथेरपिस्ट काम करतो, तुम्ही त्यांना सुद्धा त्याचा सुद्धा सल्ला घेऊ शकता. ओके सर. सर पुन्हा त्याचा नाही का मासिक धर्म हा उडाला आहे, जवळपास आता 10 वर्ष झालेले आहे. मग आता त्याचं एज आहे 36 एज आहे. अहो मग लवकर उडाला, मग ते गेला नसेल मासिक धर्म, पोस्टाच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा बंद होते. नाही सर, त्यांना PCOD बहुतेक त्रास असणार आहे. इतक्या लवकर नाही. हा, इतक्या लवकर जात नाही. 36व्या वर्षी 40, 42, 45 नंतर एक ठीक गोष्ट आहे. आणि फिजिकल हे बरं रिझल्ट आहे सर, मला स्वतः आलेला आहे. हा, कमरेला गॅप होता माझ्या, मला म्हटलं होतं मागे रिपोर्ट पण टाकले होते. हो हो हो, त्यांनी MRI पण केलता. सविता ताईने MRI पण केलता. MRI चे फोटो मला शेअर केले होते आणि आमचं बरंच ते त्यावर बोलणं सुद्धा झालं होतं. पण फिजिकल फिजिओथेरपी हो 3 दिवस ट्रीटमेंट बी केली आहे आपण, जवळपास 3 ते 4 वर्ष केली आहे मॅडमची. तर मॅडम म्हणणं ठरलंय का आता तुम्हाला मुडबार झाले याच्यात, आता गेली तरी काही हरकत नाही असे ते बोलले होते मला. हा, तर ते काय असतं, डॉक्टरांचं म्हणणं असं असतं किंवा तुम्ही मुलं बाळ झाले परंतु तुमचा पिरियड गेल्यानंतर तुमच्या बाकीच्या ग्रंथीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रॉब्लेम म्हणजे होतात. त्या स्त्रीच्यावर फार त्याचे दुष्परिणाम, म्हणजे पिरियड लवकर गेला दुष्परिणाम होतात. फक्त मुलं बाळ होण्यासाठीच पिरियड येणं आवश्यक नाही, तर बाकीच्या गोष्टी सुद्धा त्यावर खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे वर्षाच्या गेली तरच ठीक आहे सर, इतक्या लवकर गेली तर खूप लेडीजला प्रॉब्लेम सुरू होतात. तर आपण सगळेजण होय सर. हा, अँटीऑक्सिडंट, व्हेज ओमेगा, न्यूट्रिचार्ज वुमन हे सगळं देऊन आपण आपल्या जी नारी शक्ती आहे त्या नारी शक्तीला आपण मजबूत करूयात. आणि पुढच्या रविवारी आपण प्रोटीन वर आपण स्पेशल सेशन घेणार आहोत. न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज ऑल प्रो. तुम्ही सगळेजण तुमच्या टीम सह, तुमच्या नवीन माणसासह, नवीन मंडळीसह आपण भेटूयात. तोपर्यंत थांबतो आणि कुणाला काही अडचण असल्यास, कारण की वेळ झालाय,
तुम्ही मला व्हॉट्सअप करा, आपण व्हॉट्सअपवर संपर्कात राहू. हम तो JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.